थांब, कुठेही व्हिडिओ स्किप करू नकोस. हा व्हिडिओ तुझ्यासाठीच तुझ्या समोर आलेला आहे. आज तुला स्वामी महाराज एक शुभ संकेत देणार आहे. तुझ्या कुटुंबासाठी शुभ आशीर्वाद देणार आहे. तर चला मग त्या शुभ आशीर्वाद आणि शुभ संकेताबद्दल आपण जाणून घेऊयात की स्वामी महाराज आज तुला काय शुभ संकेत देणार आहेत. तर स्वामी महाराज म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या एका वाक्यातच आपल्या आयुष्याला दिशा देणारा मोठा संदेश आहे स्वामी भक्तांनो. आज आपण त्यांच्या या कृपेचा अनुभव घ्यावा, याबद्दल सर्व काही माहिती जाणून घेऊयात आपण आता. तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुटुंब खूप महत्त्वाचं असतं, हो की नाही स्वामी भक्तांनो. आणि जेव्हा स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आपल्या कुटुंबावर असते, आपल्या घरात असते, तेव्हा घरामध्ये आनंद नांदतो, शांती येते आणि प्रेम आपोआप कुटुंबामध्ये वाढत जाते. क्लेश, राग कमी होतो, द्वेष कमी होतो. आज आपण याच शुभ संकेताबद्दल बोलणार आहोत स्वामी भक्तांनो. तरी आपण कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आपल्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश आज स्वामी महाराजांनी दिलेला आहे स्वामी भक्तांनो. स्वामी महाराज आपल्या भक्ताच्या जीवनात मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या अडचणी दूर करणारे महान संत आहेत स्वामी भक्तांनो. ते नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कितीही संकट आले तरी तू डगमगू नकोस. खंबीर राहा आणि माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. म्हणजे तुला यश नक्कीच प्राप्त होईल आणि तुझ्या कुटुंबात नेहमी आनंद राहील आणि माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील. मैत्रिणींनो आणि स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात कुटुंब फार महत्त्वाचं असतं. जेव्हा स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावर असते तेव्हा घरात आनंद, शांती आणि प्रेम आपोआप वाढत जातं. कधी कधी आपल्याला चांगले विचार येतात, घरात वातावरण शांत होतं किंवा एखादी चांगली आनंदाची बातमी प्राप्त होते. हे सर्व काही स्वामी महाराजांचा शुभ संकेतच आहे. तर स्वामी महाराजांचा शुभ संकेत म्हणजे काय हे समजून घेऊया स्वामी भक्तांनो. तर स्वामी महाराज आपल्याशी थेट बोलत नाही, प्रत्यक्ष ते काही संदेश देत नाही, पण ते आपल्या भक्तांना संकेत देतात, शुभ अनुभव देतात, चांगले विचार आणि परिस्थिती याद्वारे मार्गदर्शन करत असतात. ते प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे संकटात ते आपली मदत करत असतात. कधी कोणी आपल्या मदतीला धावून येतं, तर कधी काही चांगलं आपल्यासोबत घडत असतं स्वामी भक्तांनो. तर कुटुंबात आनंद येण्याचे स्वामींचे संकेत काय आहेत स्वामी भक्तांनो. जर असा शुभ विचार तुमच्या मनात आला असेल तर त्यामागे काही संकेत तर असू शकतात स्वामी भक्तांनो. तर घरात शांतता आणि समाधान वाढणे, वाद कमी होतात, सगळ्यांमध्ये प्रेम वाढत जातं. हा एक स्वामींचा शुभ आशीर्वाद आहे आणि शुभ संकेत आहे स्वामी भक्तांनो. अचानक आपल्याला चांगली बातमी मिळते, नोकरी, पैसे, आरोग्य किंवा एखादी आनंदाची घटना, हेही शुभ संकेत आहेत स्वामींचे. जेव्हा आपल्या जीवनात सर्व काही योग्य घडतं, अचानक आपल्याला चांगली बातमी ऐकायला येते, अचानक आपल्याला चांगली नोकरी लागते, हे एक स्वामींचे शुभ संकेत आहे स्वामी भक्तांनो. हे आपल्याला सेवेचे मिळालेले स्वामींकडनं फळ आहे स्वामी भक्तांनो. मनात सकारात्मक विचार येणे, स्वामी भक्ताच्या मनात चांगले विचार येणे, ज्यामुळे जीवन चांगले होते, सुधारते, हाही एक स्वामींचाच संकेत आहे की जेणेकरून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करण्याची क्षमता आपली वाढते. आपण नकारात्मक विचार करत नाही, कोणावर वाईट विचार करत नाही किंवा कोणाबद्दल आपण वाईट बोलत नाही. हाच एक सकारात्मक विचार आहे जो स्वामींमुळेच आपल्याला प्राप्त होतो. तसेच आपली देवभक्तीत वाढ होते. नामस्मरण, पूजा किंवा प्रार्थना करण्याची इच्छा आपल्याला होते. नेहमी आपल्याला नामस्मरणात राहायला आवडतं. नेहमी कोणत्या देवाचे नामस्मरण, देवदर्शन
किंवा देवाची एखादी गोष्ट, गाणं ऐकायला आपल्याला आवडतं. हे काही आपलं सर्व जे चांगलं होतं ते देवाचे, स्वामींचे आपल्याला मिळालेले शुभ संकेत असतात. स्वामींवर विश्वास कसा ठेवायचा, म्हणजे स्वामींवर आपण विश्वास कसा ठेवावा, आपला विश्वास ठेवण्याची पद्धत कशी असावी, आता आपण बघूया. तर आपण रोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. नामस्मरण हे आपण नेहमी करत राहावे. स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर शांतपणे डोळे मिटून हात जोडून त्यांना प्रार्थना करावी. आपल्या मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने, श्रद्धा ठेवून, मनापासून नम्रतेने, समर्पण भावाने आपण स्वामी महाराजांची सेवा करावी. अशा प्रकारे आपला निर्मळ असा स्वामींवर विश्वास असावा. अगदी मनापासून स्वामींची आपण भक्ती करावी. स्वामींवर न डगमगता, संकट जेव्हा आलं तेव्हा आपण न डगमगता स्वामींवर विश्वास पूर्णपणे ठेवावा, असा आपल्या मनातील भाव असावा. तर स्वामी महाराजांचा एक महत्त्वाचा संदेश आपण बघूयात स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबात जे काही घडत आहे किंवा जे काही घडणार आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच घडणार आहे. स्वामी भक्तांनो, आपण कधीही स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नये. जे काही घडतं ते आपल्या हितासाठीच घडतं. ते काही वाईट नसतं किंवा ते आपल्या नशिबानं घडत नाही. जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. हा स्वामी महाराजांचा महत्त्वाचा संदेश आहे. तर आता आपण स्वामी महाराजांचा विशेष आशीर्वाद संदेश आणि कुटुंबासाठी आपण प्रार्थना कशी करावी हे बघूयात स्वामी भक्तांनो. तर स्वामी महाराजांचा शुभ आशीर्वाद संदेश असा आहे की स्वामी महाराज म्हणतात, मनात श्रद्धा ठेवावी, कुटुंबामध्ये प्रेम, समर्पण, आपुलकी ठेवावी आणि देवावर पूर्णपणे विश्वास ठेवावा. तुमच्या घरात येणारा प्रत्येक दिवस आनंद, समाधान, शांती, सुख, समृद्धी घेऊनच येईल. स्वामी भक्तांनो, फक्त मनात चांगले विचार ठेवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका. तुमच्या कुटुंबावर नेहमी स्वामी महाराजांची कृपा होईल. स्वामी भक्तांनो, नेहमी तुमचं घर आनंदी राहील. स्वामी महाराजांचा हात तुमच्या डोक्यावर नेहमी राहील, तुमच्या कुटुंबावर राहील, तुमच्या मुलाबाळावर राहील. आजचा विशेष संकेत काय आहे? घरात एखादी अचानक चांगली बातमी येऊ शकते. तुमच्या कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतील. मनातील चिंता कमी होऊन आपल्या मनात आनंद, उत्साह वाढेल. स्वामी भक्तांनो, कुटुंबासाठी आपण विशेष प्रार्थना कशी करावी? स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आणि माझ्या कुटुंबावर आणि निसर्गावर नेहमी राहू द्या. घरात माझ्या सुख, शांती, आनंद नांदू द्या. घर आनंदाने भरभरून नांदू द्या. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज सर्वांना उत्तम आरोग्य, प्रेम आणि एकोप्याने राहण्याची बुद्धी द्या. स्वामी महाराज, आमच्या सर्व अडचणी दूर करून आम्हाला योग्य मार्ग दाखवा. स्वामी समर्थ, सदैव आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहा